शनिवार असल्यामुळे सचिनची सुट्टी होती आणि दुपारपासून लाईट गेल्यामुळे घरात खूप बोर पण होत होतं. म्हटलं चला कुठेतरी बाहेर जाऊया आणि वातावरण पण जे आहे ते खूप छान झालेलं होतं. नंतर सचिन बोलले की चल क्रोमाला जाऊ, कारण त्यांना त्यांच्या लॅपटॉपसाठी एक स्क्रीन घ्यायची होती. क्रोमाच्या शेजारी झुडिओचं पण शोरूम आहे. म्हटलं वेळ जर भेटला तर इथे पण येऊन जाऊ. पण आधी क्रोमाच्या शोरूममध्ये गेलो. तिथे गेल्या गेल्या मुलांनी सोफ्यावर बसून टीव्ही बघायला सुरुवात केली, कारण तिथे खूप मोठ्या मोठ्या स्क्रीनचे टीव्ही जे आहेत ते लावलेले आहेत. क्रोमाचं जे शोरूम आहे ते पण खूप मोठं आहे आणि तिथे गेल्यानंतर एक विचार आला की हे लोक एवढा खर्च करतात, पण जर सगळं जग सध्या ऑनलाईनवर चालू आहे तर क्रोमामधून असे ऑफलाईन कोणी प्रोडक्ट घेत असेल. बऱ्याच दिवसांपासून मी पण एका चांगल्या हेअर ड्रायरच्या शोधामध्ये आहे. इथे आल्यावर पण मी खूप सारे हेअर ड्रायर्स बघितले. खूप चांगल्या चांगल्या कंपन्यांचे हेअर ड्रायर्स जे आहेत ते इथे होते, पण त्यांच्या किमती बघून माझे डोळे घराघरा फिरायला लागले. म्हणून म्हटलं जाऊ दे, यांच्या ऑनलाईन वेबसाईटवर किंवा एखाद्या ॲपवर जर काही ऑफर चालू असतील तर याच्यापेक्षा कमी किमतीमध्ये हे जे हेअर ड्रायर्स आहेत ते मला मिळून जातील, म्हणून मी ते परत गुपचूप ठेवून दिले. पण क्रोमामध्ये जेवढे पण काही प्रोडक्ट असतात ते खूप चांगल्या क्वालिटीचे आणि चांगल्या ब्रँडचे असतात. सचिन तिकडे मॉनिटर बघत होते, तोपर्यंत मी क्रोमाचं जे शोरूम आहे ते सगळं एक्सप्लोअर करून घेतलं. पण सचिनला फायनली त्यांच्या लॅपटॉपसाठी मॉनिटर काही मिळालंच नाही, कारण त्यांच्याकडे खूप लिमिटेड व्हरायटीज होत्या. क्रोमाच्या शोरूममधून बाहेर आल्यानंतर थोडा वेळ इथंच बसलो, कारण मुलं पण खेळत होती आणि वातावरण पण खूप छान होतं. म्हणून म्हटलं चला इथेच थोडा वेळ जो आहे तो स्पेंड करूया. त्याच्यानंतर क्रोमाच्या शेजारी झुडिओचं जे शोरूम आहे तिथे गेलो आणि यावेळी पण नेहमीप्रमाणे झुडिओमध्ये छान असं कलेक्शन होतं. घ्यायचं तसं आम्हाला काहीच नव्हतं, पण एक दोन चप्पल ट्राय केल्यानंतर फायनली एक चप्पल आवडली, मग ती घेतली. त्याच्यानंतर दाबेली खाण्याचा प्लॅन झाला. ही जी दाबेली आहे ती संगमनेरमध्ये खूप फेमस आहे आणि इथे आल्यावर बघितलं तर काय खूप गर्दी होती. आल्यानंतर बारीक बारीक पावसाला सुरुवात झाली होती, तर ही गर्दी असल्यामुळे आम्ही ऑर्डरची वाट बघतच तिथे उभे राहिलो. त्याच्यानंतर फायनली आमची ऑर्डर आम्हाला मिळाली. दाबेली तर स्वस्तात मस्तच होती. त्याच्यानंतर आम्ही काही सँडविचेस ऑर्डर केले. दाबेली टेस्टला खूप छान होती आणि स्वस्त पण होती, पण सँडविचेस जे आहेत ते खूप महाग होते, पण एवढे काही टेस्टी नव्हते. असो, त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी ट्राय करून आम्ही घरी आलो आणि भेटूया आपण पुढच्या मिनी व्लॉगमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टाटा, बाय बाय अँड